गुड मॉर्निंग गाईज, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आता वाजलेत 4:30 पावणे 5 झाले असतील आणि आता जातोय ऑफिसला कॅब आली घ्यायला कॅबमध्ये। आणि आपल्यासोबत आहेत प्रशांत भाऊ। प्रशांत भाऊ रात राणी बादशाह आहेत, रात के बादशाह प्रशांत भाऊ। तर फुल नाईट मारतात, काही विषय नाही, पैशांची कमी नाही, पण फक्त प्रशांत भाऊला शौक आहे ड्रायव्हिंग, त्यासाठी नवीन गाडी घेतली आणि ड्रायव्हिंग वगैरे चालू आहे। तर विषय असा आहे की ह्या रोडला आम्हाला भरपूर गतिरोधक लागतं, एवढे की वैतागतो माणूस ब्रेक दाबून दाबून। जेवढं एक्सिलेटर नाही दाबायला लागत तेवढा जास्त ब्रेक दाबायला लागतं। तर काय वाटतं प्रशांत भाऊ तुम्हाला, काय काय करायला पाहिजे या रोडबद्दल? काहीच बोलू शकत नाही आपण या रोडबद्दल, नाही का? पहिलेच रस्ते काही सुधारणार नाहीये। हां, पहिलेच कॅबवाल्यांना EMIचं टेन्शन असतं, त्याच्यानंतर वरून हे स्पीड ब्रेकरचे टेन्शन, त्याच्यानंतर कंपनीवाले 10 वेळेस फोन करणार, पिकअप झाला की नाही ते एक टेन्शन। किती टेन्शन घेणार? हां, तरी आम्हाला सुखरूपपणे कंपनीत पोचवतात, त्यात काही विषय नाही आहे। तर आपल्यासोबत अजून दीपक भाऊ पण आहेत, दीपक भाऊ बसलेत। हाय, नेवाडी रोडला आहेत आम्ही। नेवाडी रोडला आहेत का आपण? नेवाडी रोडला आहेत। कल्याण टू वाशी 72 स्पीड ब्रेकर। कल्याण टू वाशीमध्ये 72 स्पीड ब्रेकर आहेत। कधी मोठा तर कधी छोटा तर कधी डोंगर, खूप सारे भरपूर स्पीड ब्रेकर आहेत। गाडी चालवायची का स्पीड ब्रेकरवरून उडवायची हेच कळत नाही। आणि शिकाऊ ड्रायव्हर लर्निंग करत असेल तर त्याचं काही कामच नाही आहे ना रोडला। नवीन कोणी आला असेल तर तो तर डायरेक्ट घुसणार कुठंतरी, रोडबद्दल नॉलेज नसेल तर। एवढे स्पीड ब्रेकर काय पर्याय काय करायचं, कोणाकडे आज मागायची? अगोदर डिझेल पेट्रोलचे भाव पण वाढवून ठेवलेत, काय करायचं एका सामान्य ड्रायव्हर व्यक्तीने? रात पाठ एक करून पैसे कमवतात बिचारे, आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या समस्या आहेत। तर ड्रायव्हरला आम्ही आता मेन रोडला लागलेले आहेत आम्ही। हां, तर सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे मित्रांनो। या समस्येचं निवारण करणार कोण? हां, तर गाईज 72 स्पीड ब्रेकर क्रॉस करून आता काही मिनटात आम्ही पोचणार ऑफिसला। सक्सेसफुली क्रॉस केलेत आम्ही, आणि आम्ही म्हणजे प्रशांत भाऊने, हे क्रेडिट प्रशांत भाऊला जातं। आता पोचणार ऑफिसला, पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, बघू आज दिवसभर काय होतं काय नाही। तर आज दिवसाची तर सुरुवात खूप चांगली झाली प्रशांत भाऊसोबत, काही विषय नाही। प्रशांत भाऊ आता बाय करून द्या सगळ्यांना, भेटू आपण थोड्या वेळात। बाय प्रशांत भाऊ।
टी ब्रेक चाललाय मित्रांनो आणि टी सोबत नर्सिंग आहे अपने साथ. तर वाजलेत आता 8. काम जरा संपून म्हणजे थोडंफार काम करून आम्ही टी ब्रेकसाठी आलो आहे. नर्सिंग का फुल फॉर्म है, उसका लुक दिखाता मैं तुम लोग को मेरे दोस्त का. तो नर्सिंग आज फॉर्मल घालून आला है. तो नर्सिंग का आज लास्ट डेट है, क्या बोलना चाहेगा? मेरी तरफ से तो तुझे बेस्ट ऑफ लक. थैंक यू भाई. फॉर फ्यूचर. और बस ये दोस्ती अपनी ऐसी ही बरकरार रहेगी, कांटेक्ट में रहेंगे और याद रहेगा तू मुझे लाइफ टाइम के लिए. तो भी ठीक है गाइस, हो गया हमारा टी ब्रेक. मिलते हैं अभी थोड़ी देर में और बाय बाय. तो गाइस अभी स्नैक्स चल रहा है यहाँ पे. सब लोग चले गए, देख सकते हो क्या क्या है. जलेबी, समोसा, फ्री का मिर्ची खा रही है. बहुत पसंद, स्वीट नहीं खाता. जंगली प्राणी ठुसते हुए बस. आता लंच ब्रेक झाला आहे मित्रांनो. आता लंच करतोय आम्ही आणि इथून बाहेर एक नंबर व्ह्यू येतो, तुम्हाला दाखवतो. बस ना. काय गाड्या, काय बिल्डिंगा, हायवेच हायवे भाऊ. विषय का स्टेशन, डोंगर डोंगर. आपली पोलीस बोली हा, डोंगरच डोंगर. मित्रांनो सुट्टी झाली आता आणि अजय भाऊ आहेत सोबत. नमस्कार मित्रांनो, कोमू आणि नीतू यांच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. क्या बात. मी पर्सनली कोमू आणि नीतूचे व्लॉग एव्हरीडे बघतो, रोज बघतो. हे माझ्यासाठी हॅपीनेसची एक टॅबलेट सारखं काम करतं. क्या बात. धन्यवाद, थैंक यू. ठीक है भाई ने बोल दिया अपने लिए टैबलेट की तरह काम करता है अपना चैनल, उसके लिए क्या बात. थैंक यू. आणि आज आमच्या मित्राचा नर्सिंग यांचा शेवटचा दिवस आहे. हां, नर्सिंग नर्सिंग शेवटचा दिवस आहे नर्सिंगचा. तर हा नर्सिंगला बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. त्यांना मी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ओके ओके भाई, धन्यवाद भाई. विजय भाई बहुत बहुत बोल दिया, बहुत मजा आ गया. मित्रांनो यार, कंपनीमधून ना लिफ्ट बंद असते, नाही ॲक्च्युली लिफ्ट चालू असते पण खूप वेळ लागतो लिफ्ट यायला. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या कंपनीचा. उतरताना सीडीने उतरत जायला लागतं, त्यासाठीच आमचे 10-15 मिनटं जातात. काही लोक ना म्हणून आपण सीढ़ी से उतरते टाइम आज के दिन मैं नर्सिंग के साथ जा रहा हूँ, कारण की नर्सिंगचा शेवटचा दिवस आहे ना ऑफिसचा, बरं का. काही विषय नाही आहे. तर आत्ता आम्ही पुढच्या प्लॅनिंग बघू काय काय नाही. ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर इथून ना तुम्हाला दाखवतो, इथून हा व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे. लई भारी वाटतं मित्रांनो इथे सेकंड फ्लोअरला आल्यानंतर. आवाज मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे समोरच. हे इकडं ना व्हाईट कलरचं जे दिसत असेल ना तुम्हाला, स्टेशन आहे इथं, वाशी स्टेशन. तो बहुत मजा आता है इधर. आणि हा पाठीमागचा बिल्डिंगचा पाठीमागचा लुक आहे. इथं पण एक बिल्डिंग आहे आणि आपला नर्सिंग आहे. तर आता आपल्या भावासाठी घेतली मित्रांनो पेस्टी, कारण की भाऊ आपला नाराज होत होता जरा, म्हणून बोललो. असं पण मी घेणारच होतो, काही विषय नाही आहे, पण ती राहिलेली पब्लिक काही आली नाही म्हणून बोललो चल मी स्वतःच घेतो, काही विषय नाही. भाऊ लास्ट आहे ना, तर मग तोंड गोड करायला लागेल भावाचं, कारण की दारू वगैरे काही पित नाही भाऊ, म्हणून बोललो चल पेस्टी ले लेते भाई. आता स्टेशनलाच थांबलो आहे, बघू काय होतं काय नाही. ॲक्च्युली आम्ही केक घेणार होतो मित्रांनो, पण 2 लोकांना वेळ झाला म्हणून पेस्टी घेऊन टाकली. आणि ट्रेनचा पण टाईम झालेला, ऑलमोस्ट 2 तास आम्ही लेट झालो. तर सलोनी आहे, मिनल आहे आणि नर्सिंगच्या आठवण येणार आहे की नाही तुम्हाला? नर्सिंग का याद आएगा? बहुत मस्ती की है नर्सिंग के साथ, बहुत
इसमें मेरे साथ तो ज़्यादा टाइम नूर और नरसिंह ही रहा। बॉयज़ में लड़कियाँ तो रहती है 6-7। बोलना चाहता है क्या? अभी रोएगा नहीं? ठीक है गाइस, सब लोग इमोशनल हो गए अभी, तो मिलते हैं थोड़ी देर में पेस्ट्री कट करने के बाद। आता घरी जातो आहे, आता ठाणे स्टेशनला आहे। शेवटच्या अलविदा नरसिंग भाऊला, भेटत राहू, बाय बाय, मिस यू। सब लोग मिस करेंगे नरसिंग को और मिलते हैं नरसिंग भाई नेक्स्ट टाइम। तर आजचा ब्लॉग इथं एंड करतो, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये। थँक्यू सो मच, बाय बाय गाईज, बाय बाय।